Now, in the last lecture, we completed the first part of chemical properties of alkyl halide, that is nucleophilic substitution reactions. That reactions are very important one, you know that, because the same reactions are also again there in another chapters of organic chemistry, because the products of that reactions are the commonly observed organic compounds like ether, esters, alkyl cyanides, amines, alcohol. Right? So that is the important case that we completed in the last lecture. Now here we are going to start the second chemical property of alkyl halide, and you know that you already completed this reaction in last year under the heading preparation methods of alkene from alkyl halide. In the same chapter here, we know that alkenes on hydrohalogenation gives alkyl halide. So obviously alkyl halide on dehydrohalogenation gives alkene. आपण प्रिपरेशन मेथड घेतलेली थर्ड प्रिपरेशन मेथड या पद्धतीने बघा असं दाखवलेलं आहे आपण. सी दिस इज अल्कीन, सी दिस वन प्लस HX means HCl, HBr, HI. In that case, this hydrogen atom joined to one carbon, halogen to other carbon. आठवतंय ना प्रिपरेशन मेथड मध्ये. And we got the product. See this one, C, here is H, this is C, and here is X. Double bond becomes single bond. आपण ज्याला इलेक्ट्रोफिलिक एडिशन रिएक्शन म्हटलं होतं, बिकॉज डबल बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन ॲटम्स ऑफ सेम इलेमेंट. हा H इथे जॉईन केला आपण, X इथे जॉईन केला होता असा. त्याच्यात मार्कोनिकॉस रूल, एंटी मार्कोनिकॉस रूल ही बघितले होते. ॲज वी ॲड हायड्रोहॅलोजन और हायड्रोजन हॅलाइड, दॅट्स वाय वी कॉल्ड इट एज हायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्कीन. नाउ दिस इज नॉट आवर रिॲक्शन. आपल्याला अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आहे, म्हणजे आपल्याला आता रिव्हर्स यायचं आहे. म्हणजे वी हॅव टू डी मीन्स लॉस, डी मीन्स लॉस, hydro means hydrogen and halo means halogen. म्हणजे dehydrohalogenation means we have to remove the hydrogen and halogen from adjacent carbon. जसं इथे ॲडिशन ॲडजस्टंट कार्बनवर झाली, मग रिमूव्हल ही ॲडजस्टंट कार्बनवर नव्हे. आणि मला सांगा, जर का H आणि X रिमूव्ह केले तुम्ही, when we removed one molecule from adjacent carbon or adjacent atoms, then one new bond is formed in between that adjacent atoms. म्हणजे ते C सिंगल बॉन्डचा काय होईल, डबल बॉन्ड. आणि तुम्ही H आणि X रिमूव्ह करताय म्हणजे काय झालंय, डिहायड्रोहॅलोजिनेशन. हा HX आहे बघा इथे, आणि C सिंगल बॉन्ड बिकम डबल बॉन्ड. हा अल्किल हॅलाइड आणि हे अल्कीन आहे, म्हणजे अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन जर का केलं तर यू गॉट व्हॉट, अल्कीन. आणि अल्कीनचं हायड्रोहॅलोजिनेशन जर का केलं तर यू गॉट अल्किल हॅलाइड. बरं ना. It is a chemical property of alkene and preparation method of alkyl halide, किंवा chemical property of alkyl halide and preparation method of alkene. काही करू शकतात तुम्ही, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. म्हणजे ही एकच रिएक्शन आहे, बट देर आर 4 टायटल फॉर दिस रिएक्शन. कुठले 4 टायटल? फॉरवर्डने गेलात तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कीन अँड प्रिपरेशन मेथड ऑफ alkyl halide. बॅकवर्ड आलात तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइड अँड प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कीन. रिॲक्शन एकच असते, बट इट केम अंडर 4 टायटल, 4 हेडिंग्स, 2 फॉर फॉरवर्ड अँड 2 फॉर बॅकवर्ड. काय बोलतोय मी, कळते सर्वांना? ही ॲडिशन आहे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इलिमिनेशन आहे, कारण लॉस करताय तुम्ही. म्हणजे क्लिअर झालं की अल्किल हॅलाइडचा H आणि X म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन जर का रिमूव्ह केले तुम्ही, तर सिंगल बॉन्डचा काय होणार आहे, डबल बॉन्ड. आपल्याला आता या बॅकवर्डच्या रिएक्शनचा विचार करायचा आहे फक्त. फॉरवर्ड काय, हायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्कीन गिव्स अल्किल हॅलाइड. बॅकवर्ड, फॉरवर्ड हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे बॅकवर्ड काय होईल, डिहायड्रोहॅलोजिनेशन. अल्किल हॅलाइड ऑन डिहायड्रोहॅलोजिनेशन गिव्स अल्कीन. सिंगल बॉन्ड बिकम डबल बॉन्ड. बरोबर. मग इथे लिहितो बघा मी, सी हिअर. आता सर्वात पहिली केस, डिहायड्रोहॅलोजिनेशन काय ऑटोमॅटिकली नाही होणार,
इट रिक्वायर्ड सम एक्सटर्नल रिएजंट लागेल त्याच्यासाठी. लक्ष द्या. सी हियर दिस इज द अल्किल हॅलाइड सी एच अगेन सी and here is X. Alkyl halide. बरोबर आहे. काय करायचं आपल्याला? वी हॅव टू रिमूव्ह द हायड्रोजन अँड हॅलोजन फ्रॉम ऍडजस्टंट कार्बन. रिमेंबर दॅट द कार्बन ऑन विच हॅलोजन इज प्रेझेंट दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन. याला अल्फा कार्बन म्हणतात. दिस इज द सिम्बॉल ऑफ अल्फा, यू नो दॅट. And the adjacent carbon is called beta carbon. This one, beta carbon, like this. This is the symbol of beta. Beta. काय करायचं आपल्याला? हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करायचे फ्रॉम ऍडजेसंट कार्बन. कारण डी म्हणजे लॉस, हायड्रोजन, हॅलोजन, loss of hydrogen and halogen from adjacent carbon. This dehydrohalogenation does not take place itself. It requires some external reagent. Dehydrohalogenating agent लागेल याला, reagent लागेल. And you know that dehydrohalogenating reagent, it is alcoholic KOH. Alcoholic KOH म्हणजे when this alkyl halide is boiled with KOH but alcoholic, boiling करायचं आहे. We already take the action of KOH on alkyl halide in nucleophilic substitution reaction, but that KOH is aqueous KOH, which gives only substitution reaction. I already told. In aqueous medium, there is a substitution reaction. हे alcoholic KOH आहे. aqueous KOH असं केलं बघा आपण. दिस इज RX प्लस KOH aqueous न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मधली पहिलीच रिएक्शन. aqueous KOH or aqueous NaOH. Here KOH produces OH minus as a nucleophile. It replaces X and gives ROH. That is alcohol plus KX. पण तो कोणता KOH होता? aqueous. हा कुठला आहे? अल्कोहोलिक आहे. लक्षात ठेवायचं. मीडियम चेंज झालेला आहे. हे हायली पोलर मीडियम आहे. अल्कोहोल हे लेस पोलर मीडियम आहे. लेस पोलर. अँड वी नो दॅट लेस पोलर मीडियम फेवर्स इलिमिनेशन रिएक्शन. काय बोलतोय मी कळते सर्वांना? मोर पोलर मीडियम फेवर्स एक्वियस, सॉरी, मोर पोलर मीडियम फेवर्स सबस्टिट्यूशन रिएक्शन. लक्ष द्या काय होते तर आता इन दिस केस दिस इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH काय होणार आहे? दिस हायड्रोजन अँड हॅलोजन ॲटम्स आर रिमूव्ड फ्रॉम ऍडजेसंट कार्बन ॲटम. म्हणजे फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी आय शो इट बाय दिस वे. ऍक्च्युअली द रिएक्शन इज नॉट इन दिस वे. रिएक्शन ऍक्च्युअली कशी होते ते मी पुढे सांगतो, पण सिम्प्लिसिटी म्हणून व्यवस्थित लक्षात राहावं म्हणून आपण असं दाखवतोय. हा H आणि X, HX is eliminated. हा HX बाहेर आला बघा. HX, one molecule loss from adjacent carbon means one new bond is formed. तसं आपण म्हणतो when one molecule is add, one bond get break, double become single. So one molecule is removed, then one bond is formed, single become double. म्हणजे सिंगल बॉन्डचा काय होईल आता? डबल बॉन्ड. अँड द प्रॉडक्ट ऑब्टेन इन दिस रिएक्शन, द प्रॉडक्ट ऑब्टेन इज कसं येईल बघा? C, this single bond become double bond, this one, and again C. Now this HX and this KOH they reacts with each other. A loss झालेला HX आणि हे KOH they form KX plus H2O. This K and X, KX, H and OH, H2O means these are the byproducts of this reaction. What is that? KOH plus H2O. What is it? Alkene. हे alkene है. This is the product of our reaction. That is alkene. And this is the general reaction. Actual reaction कशी होती मी तेही सांगणार आहे तुम्हाला. काय सांगितलं मी? When alkyl halide is boiled with alcoholic KOH, it undergoes dehydrohalogenation. D means loss, hydrogen and halogen loss होतो आहे.
It undergoes dehydrohalogenation and gives alkene. कळतं सर्वांना? In this reaction, hydrogen atom is eliminated from beta carbon atom. Hence, it is also called beta elimination reaction or 1,2 elimination. 1,2 means not first and second carbon of chain. The meaning of 1,2 is adjacent carbon. Meaning of 1,2 is adjacent carbon. कळतं सर्वांना? म्हणजे what you have to do in this reaction, when the alkyl halide is allowed to react with alcoholic KOH, you have to remove the halogen atom from alpha carbon or one carbon and hydrogen of its adjacent carbon. Remove them from adjacent carbon and make the single bond double. एवढंच करायचं आहे. हॅलोजन आणि त्याच्या बाजूचा हायड्रोजन, बाजूच्या कार्बनचा हायड्रोजन दोघांना काढून टाका आणि सिंगल बॉन्डला डबल बॉन्ड करा. अल्कोहोलिक केओएच असेल तर, आणि ॲक्युएस केओएच असेल तर तुमचा जो हॅलोजन अल्किल हॅलाइडचा त्याला OH ने रिप्लेस करा. कळतंय सर्वांना? सो हिअर वी राईट सी वेन अल्किल हॅलाइड, काय लिहितं रिॲक्शन कशी मिळते आपल्याला बघा, लक्ष द्या. वेन अल्किल हॅलाइड, वेन अल्किल हॅलाइड is boiled with alcoholic KOH, then it undergoes what? Halogenation. It undergoes dehydrohalogenation, loss झाला हायड्रोजन आणि हॅलोजनचा, and gives काय मिळतोय प्रॉडक्ट? alkene like this. The product of this reaction is alkene. This reaction is also called beta elimination reaction. This reaction is also called beta elimination reaction. Beta elimination reaction, याला बीटा इलिमिनेशन रिॲक्शन असंही म्हणतोय आपण. बरोबर आहे? सो दिस इज द डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. आता ऍक्च्युअल रिॲक्शन कशी होते बघा ही, हे तर फार सोपं आहे समजायला. काय करायचंय तुम्हाला? यू हॅव टू रिमूव्ह द हायड्रोजन अँड हॅलोजन ॲटम फ्रॉम ॲडजेसंट कार्बन अँड कन्वर्ट द सिंगल बॉन्ड इनटू डबल बॉन्ड. बरोबर. Now see, if I write here alkyl halide, see carefully, this is the alkyl halide, C, H, then C, X and dash. फक्त मी काय केलं, H वर दाखवलाय, X खाली दाखवलाय. When it is allowed to react with alcoholic KOH, remember that in alcoholic KOH means it is a mixture of KOH and alcohol, ethanol असतो तो generally. So KOH and alcohol, they react with each other, and remember that the new reagent is formed, that is C2H5O minus and K plus, this one, potassium ethoxide. What is that? Potassium ethoxide. म्हणजे even though we say ki KOH is a reagent, but actually KOH is not reagent in alcoholic medium. That KOH and alcohol combine and form what? A new reagent, that is potassium ethoxide, and the nucleophilic part of that reagent is C2H5O minus. कौन है? C2H5O minus हा न्यूक्लियोफाइल है. बराबर. Remember that if nucleophile is bulkier in nature, nucleophile जर का bulkier असेल, nucleophile is more basic in nature, बेस आहे तो, बेसिक असतो. का बरं असतो ते मी नंतर सांगेल पुढे, जो आपण आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टर बघू त्यावेळेस. हा मोर बेसिक आहे, हा बल्कियर आहे, हे लेस पोलर मीडियम आहे,
and all these things are suitable for substitution reaction. मी नोट्समध्ये एक टेबल तयार करून दिलाय बघा. नॉट सबस्टिट्यूशन फॉर दॅट आर गुड फॉर इलिमिनेशन. आपण इलिमिनेशन करतोय. इलिमिनेशनला फेवरेबल कंडिशन कुठल्या आहे? तुमचा जो अल्किल हॅलाइड पाहिजे तो टर्शरी पाहिजे, लक्षात ठेवायचं. आपण सुरुवातीला ऑर्डर लिहिलायत बघा. अल्कोहोलिक मीडियम मध्ये सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन. सबस्टिट्यूशनला 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री आणि इलिमिनेशनला 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री. इलिमिनेशन करायचं असेल प्रेफरन्शियली तर हा जो अल्किल हॅलाइड आहे हा टर्शरी पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचा जो न्यूक्लिओफाईल आहे हा बल्कियर म्हणजे बिगर साईजचा पाहिजे. OH मायनस पेक्षा हा बिगर आहे ना, C2H5O-. ॲक्युएस KOH घेतला होता तेव्हा OH मायनस होता न्यूक्लिओफाईल. आपल्याला काय वाटतं KOH चा न्यूक्लिओफाईल OH मायनस आहे, पण काय तिथे ऍक्च्युली इथॉक्साइड आहे, बल्कियर आहे. हा हायली बेसिक आहे, मोर बेसिक आहे. आणि तिसरी गोष्ट काय तर मीडियम जे वापरताय तुम्ही अल्कोहोल ते लेस पोलर आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इलिमिनेशन रिॲक्शनला सुटेबल आहे. हा मोर बेसिक असल्यामुळे काय करतो, रादर टू रिप्लेस द X इट कंबाईन विथ H+. बेस आहे ना तो ऍसिड बरोबर कंबाईन होईल. H+ म्हणजे ऍसिड, म्हणजे इथला जो C2H5O- आहे हा C2H5O- इथला हा काय करतो, या H+ ला ऍब्स्ट्रॅक्ट करतो. कळतंय? म्हणजे तुमच्या जोड जे स्ट्रक्चर मिळतं ना आता ते असं मिळतं बघा. C इथे निगेटिव्ह चार्ज येईल कारण H+ कंबाईन झाला इथॉक्साइड बरोबर, म्हणून या कार्बनवर कुठला चार्ज येतो, निगेटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन कार्बनकडे गेलेत. मग त्याच्यानंतर पुढे ही केस आहे बघा, CX लाईक दिस. देन दिस निगेटिव्ह चार्ज इट डिलोकलाइजेस हिअर अँड द CX बॉन्ड इज लॉस. म्हणजे पुढे काय तयार होतं आता, C हिअर इज डबल बॉन्ड, हा डॅश तुमचा इथे आहे बघा, हा वर एक आहे, राहिला माझा काढायचा, हा बघा. निगेटिव्ह चार्ज इज ट्रान्सफर हिअर. निगेटिव्ह चार्ज म्हणजे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती, त्याच्यामुळे सिंगल बॉन्डचा काय होईल, डबल, आणि हा X रिमूव्ह होईल. म्हणजे हे काय तयार झालं बघा, हिअर इज अल्कीन प्लस दिस X मायनस लाईक दिस. ऍक्च्युअल रिॲक्शन अशी होते. पण मी आधीच बोललो होतो, फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी यू कॅन रिप्रेझेंट दिस रिॲक्शन. अजूनही ज्याला हे जड जात असेल, समजायला कठीण जात असेल, त्यांनी एवढी गोष्ट लक्षात ठेवा. डिहायड्रो हॅलोजिनेशन करायचं अल्किल हॅलाइडचं तर अल्कोहोलिक KOH घ्यावं लागेल, ॲक्वियस नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही अल्कोहोलिक KOH घेताय, डिहायड्रो हॅलोजिनेशन करतायत, यू हॅव टू कीप इन माइंड वन थिंग दॅट व्हॉट, कि halogen and hydrogen are eliminated from adjacent carbon and make the single bond of that adjacent carbon double bond. एवढंच करायचं फक्त. ही इलिमिनेशन रिॲक्शन झाली. कोणत्या फेवरेबल कंडिशन आहे, अल्किल हॅलाइड काय पाहिजे, टर्शरी पाहिजे. न्यूक्लिओफाईल कसा पाहिजे, बल्कियर आणि मोर बेसिक पाहिजे. आणि मीडियम कसं पाहिजे, वॉटर काय हायली पोलर आहे, वॉटर घेतलं तर सबस्टिट्यूशन होईल. स्मॉलर न्यूक्लिओफाईल घेतला तर सबस्टिट्यूशन होईल. प्रायमरी अल्किल हॅलाइड घेतला तर सबस्टिट्यूशन होईल अल्कोहोलिक मीडियम. कळतंय सर्वांना? हे पॉइंट ऑफ डिफरन्सेस आहे, बरोबर ना. आता सध्या आपण याचा विचार करणार आहोत फक्त, हे नंतरही बघता येईल आपल्याला, पण रियालिटी ही अशी आहे, लक्षात ठेवायचं. इथे H आधी रिमूव्ह होतो, नंतर X होतो. सबस्टिट्यूशन मध्ये आधी X रिमूव्ह होतो, काढताय ना, कार्बोकटायन मिळतो इंटरमिडिएट, बरोबर आहे. सो दिस इज सिम्पली अबाउट द इलिमिनेशन रिॲक्शन. मी काय सांगितलं, आता वरचा पार्टचा विचार करू फक्त आपण, फार सोपं आहे आणि ते, बरोबर आहे ना. सी हिअर, लक्ष द्या. अल्किल हॅलाइड रिॲक्ट्स विथ KOH, काय मिळतं, अल्किन प्लस KOH प्लस वॉटर. आय टेक द एक्झाम्पल. प्रश्न विचारला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक KOH ऑन इथिल क्लोराइड. हा इथिल क्लोराइड घेतला मी एक्झाम्पल फर्स्ट, CH3 CH2 Cl. दिस इज क्लोरोइथेन. क्लोरोइथेन reacts with alcoholic KOH. Alcoholic KOH.
रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय अल्किल हॅलाइडची या रिॲक्शनसाठी? आठवा, इलिमिनेशन रिॲक्शन किंवा अल्कोहोलिक मीडियममध्ये दोन गोष्टी होतात, सबस्टिट्यूशन अँड इलिमिनेशन. इलिमिनेशनला ऑर्डर काय लिहून दिली मी? 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. काय लिहिली आहे? टर्शरी, सेकंडरी अँड प्रायमरी. कळतंय ना? म्हणजे इथे लिहितो मी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड for elimination reaction, for elimination reaction is काय ते? 3 डिग्री अल्किल हॅलाइड म्हणजे टर्शरी अल्किल हॅलाइड इज ग्रेटर दॅन 2 डिग्री अल्किल हॅलाइड विच इज ग्रेटर दॅन 1 डिग्री अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड टर्शरी पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, इलिमिनेशन करायचं आहे ना, अल्किल हॅलाइड टर्शरी पाहिजे. मीडियम लेस पोलर पाहिजे किंवा नॉन पोलर पाहिजे. लेस पोलर और नॉन पोलर काही सांगे. वॉटर नको, वॉटर हे हायली पोलर आहे, तिथे सबस्टिट्यूशन होतं. अल्किल हॅलाइड हा टर्शरी पाहिजे. मीडियम हे लेस पोलर पाहिजे. आणि जो न्यूक्लिओफाईल असतो, न्यूक्लिओफाईल तो बिगर पाहिजे, बल्कियर पाहिजे. कारण बल्कियर न्यूक्लिओफाईल हॅलोजनला रिप्लेस इझिली नाही करू शकत, पण तो हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट इझिली करू शकतो. हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट झाला आधी, मी मेकॅनिझम सांगितले. हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट झाला आधी इलिमिनेशन, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट झाला तर. हॅलोजन रिप्लेस झाला आधी सबस्टिट्यूशन. ज्यांना प्रॉपरली स्टडी करायचा आहे कॉम्पिटिटिव्हचा त्यांच्यासाठी, नाहीतर मी हायच आपल्याजवळ. हे तर फार सोपं आहे. हायड्रोजन अँड हॅलोजन ऑफ अल्किल हॅलाइड आर रिमूव्ड फ्रॉम ॲडजस्टंट कार्बन. मग बघा, हॅलोजन ज्या कार्बनला जॉईंट आहे तो काय असतो? अल्फा कार्बन, अल्फा. आणि त्याचा ॲडजेसंट काय असतो? हा बीटा. काय करायचं सांगितलं मी? रिमूव्ह हॅलोजन फ्रॉम अल्फा अँड हायड्रोजन फ्रॉम बीटा. हॅलोजन फ्रॉम अल्फा अँड हायड्रोजन फ्रॉम बीटा. मग इथला हायड्रोजन जाईल, CH3 चा काय होईल? CH2. इथला हॅलोजन जाईल म्हणजे हा CH2 राहील आणि सिंगल बॉन्डचा काय होईल? डबल बॉन्ड. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ दिस रिॲक्शन? CH2 डबल बॉन्ड CH2 बाय प्रॉडक्ट यर KX, नॉट KOH. काय ते? KX. KX प्लस हा HX होता ना, HX अँड KOH दे रिॲक्ट अँड फॉर्म KX अँड वॉटर. इथे काय येईल मग? KCl, KCl, Cl हॅलोजन, KCl प्लस H2O. इथला HCl लॉस झालेला असेल, HCl प्लस KOH कंबाईन झाले, ते काय तयार होईल? K अँड Cl. व्हॉट इज दॅट? KCl. H अँड OH. व्हॉट इज दॅट? H2O. हे KCl अँड H2O वर KX अँड H2O. बरोबर. हा बीटा कार्बन आहे बघा, एकच आहे बीटा कार्बन इथे. इट इज नॉट नेसेसरी की एव्हरी अल्किल हॅलाइड हॅज ओनली 1 बीटा कार्बन. बीटा कार्बन 2 किंवा 3 असू शकतात. बरोबर, 4 नसतील कधी, 2 or 3. बरोबर. जसं की ही केस घेतली बघा आपण, सेकंड केस, CH3, here is C, here is Br घेतो मी आता, and again CH3. This is 2 bromobutane, sorry, propane, 2 bromopropane. Allowed it to react with KOH alcoholic. बरोबर आहे. काय होणार आहे याच्यामध्ये? हा 2 ब्रोमोप्रोपेन आहे. अल्कोहोलिक KOH दिसलं की लगेच स्ट्राईक झालं पाहिजे इलिमिनेशन. इलिमिनेशन प्रेफरन्शियली टर्शरीसाठी मिळते, पण आपण एक्झाम्पल आपल्याला जे दिलेले ते हा तर प्रायमरी, हा सेकंडरी आहे. ॲक्च्युली ते इलिमिनेशनची पॉसिबिलिटी कमी आणि सबस्टिट्यूशनची जास्त आहे. पण आपण टायटल इलिमिनेशन दिलंय डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणून आपल्याला त्यांचं डिहायड्रो हॅलोजिनेशनच करावं लागेल. हॅलोजन फ्रॉम अल्फा कार्बन अँड हायड्रोजन फ्रॉम बीटा कार्बन. हा अल्फा कार्बन आहे बघा, ज्याच्यावर हॅलोजन आहे आणि त्याचा ऍडजेसंट कोण असतो? बीटा कार्बन असतो. बरोबर.
हा याला ऍडजेसंट हा आहे बघा, दिस इज बीटा, बट दिस इज ऑल्सो बीटा. Why? Because it is also the adjacent to this carbon and this one is also adjacent here. But this alpha carbon has two beta carbon. One in left and one is in right. But can there is any difference in between that beta carbon? No. Both are CH3, CH3 म्हणजे both carry same number of hydrogen. दोघांजवळ 3 हायड्रोजन आहे. दोघंचे दोघं या अल्फाला जॉईंट आहे. म्हणजे both the beta carbon atom are same. If both the beta carbon atom are same, then remember that you can eliminate the hydrogen from any beta. आपल्याला हॅलोजन अल्फाचा इलिमिनेट करायचा असतो आणि हायड्रोजन बीटाचा. पण प्रश्न या बीटाचा इलिमिनेट करायचा का याचा, तर कोणाचाही करा. वाय? बिकॉज बोथ द बीटा कार्बन ॲटम आर सेम, CH3 CH3. Or whether you remove the hydrogen either from this beta carbon or this beta, the product obtained, the alkene obtained is same. Suppose I remove the hydrogen from this beta carbon, means this CH3 become CH2, double bond become, sorry, single bond become double bond, CHBr become CH only, and the CH3 is as it is. म्हणजे जो प्रोडक्ट मिळेल तुम्हाला तो असा मिळेल बघा, CH3 देन CH डबल बॉन्ड CH2, एक H जाईल ना इथला बीटाचा, प्लस KBr प्लस H2O, इट इज प्रोपीन. हा प्रोपीन तयार झाला. वर हा इथीन होता, इथीन किंवा इथिलीन, कॉमन इथिलीन IUPAC इथीन, कॉमन प्रोपिलीन IUPAC प्रोपीन. करते सर्वांनी. Can there is any problem to eliminate the hydrogen atom here? No. You can eliminate the hydrogen. Here only one possibility. You can eliminate hydrogen from this beta carbon, only one beta carbon. Here beta carbon are two, but possibility is one. Whether you remove the hydrogen from left beta or right beta, your product is same because both the beta carbon atoms are same. मी टर्शरी ब्युटिल क्लोराईड घेतला, टर्शरी ब्युटिल क्लोराईड असा आहे तो बघा, CH3 किंवा इथे लिहितो मी CH3 then CH3 CH3 and Cl. It is allowed to react with KOH alcoholic. बॉइलिंग करावं लागतं. अल्फा कार्बन इज दॅट अल्कोहोलिक KOH आहे ना, म्हणजे इलिमिनेशन. आता तर व्हीलस टर्शरी आहे. दिस इज द अल्फा कार्बन विच कॅरीज हॅलोजन. इट इज बीटा because beta is adjacent to alpha. This is also adjacent beta, it is also beta, but all the beta carbon atoms are same because all of them carry same number of hydrogen. All of them are joined to alpha carbon. CH3 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 तिघांजवळ सेम हायड्रोजन आहे, 3 हायड्रोजन आहे. So you can remove the hydrogen from any beta carbon. Suppose I remove the hydrogen from this beta, आता डायरेक्ट सांगता आलं पाहिजे तुम्हाला, this CH3 becomes CH2, single bond become double bond and CCl becomes C. Cl लॉस होणार आहे ना. म्हणजे तुमचा प्रॉडक्ट कसं असेल बघा, इथे दाखवतोय मी CH3 C हा CH3 आणि वर सिंगल बॉन्डचा काय होईल, हा डबल बॉन्ड CH3 become CH2. बट रादर टू शो दिस, हाच प्रॉडक्ट असेल, लिहिताना मात्र हा डबल बॉन्ड CH2 आता तुम्ही समोर दाखवायचा, काय फरक नाही पडत त्यांनी. म्हणजे जो प्रॉडक्ट असेल आपला तो असा असेल CH3 this CH3 then C this C then this CH3 and here double bond CH2. By products are KCl and H2O. हा टर्शरी ब्युटिल क्लोराइड आहे, टर्शरी ब्युटिल क्लोराइड किंवा 2-chloro-2-methyl प्रोपेन IUPAC नॉमेनक्लेचर जर आता जमत असेल तुम्हाला, याला नॉमेनक्लेचर केलं तर 1,2-2-methyl प्रोप 1-ene 2-methyl प्रोप 1-ene किंवा आयसोब्युटिलीन
अल्किन आहे ना तो टोटल 4 कार्बन आहे म्हणजे ब्युटिलिन आहे, पण दुसऱ्या कार्बनला खाली मिथिल आहे म्हणजे आयसोब्युटिलिन. मी सांगितलं जिथे CS3 CCS3 असं दिसलं तो आयसो आहे, आयसोब्युटिलिन आहे. कळतं सर्वांना? आयसो म्हणायला मात्र डबल बॉन्ड हा टर्मिनल कार्बनला पाहिजे, टर्मिनललाच आहे. जसं आपण हॅलोजन टर्मिनलला पाहिजे आणि दुसऱ्या कार्बनला मिथिल पाहिजे म्हणतो त्या पद्धतीने. इट इज 2 मिथिल प्रोप 1 ENE किंवा आयसोब्युटिलिन. या मी जे एक्झाम्पल घेतले सर्व त्यांच्यामध्ये सिंगल प्रॉडक्ट मिळतोय आपल्याला, एकच अल्किन मिळतोय. सिंगल अल्किन इज ऑप्टेन. इथिन, प्रोपीन, 2 मिथिल प्रोपीन किंवा 2 मिथिल प्रोप 1 ENE. का सिंगल प्रॉडक्ट मिळतोय? बिकॉज देर इज ओनली 1 टाइप ऑफ बीटा कार्बन ॲटम इज देअर. इथे तर बीटा कार्बन एकच होता, इथे 2 आहेत पण दोघं सारखेच आहेत, इथे 3 आहेत बीटा पण तिघं सारखेच आहेत. कॅन इट इज नेसेसरी की ऑल द बीटा कार्बन ॲटम्स ऑफ अल्किल हॅलाइड आर ऑलवेज सेम? नो. इन सम ऑफ द केसेस दे मे बी डिफरंट. ते डिफरंटही असू शकतात. हे एक्झाम्पल तुम्ही लिहिले असतील तर मग आपण पुढे जाऊ. आता अशा केसेस घेणार आहोत आपण की ज्याच्यामध्ये बीटा कार्बन ॲटम हे डिफरंट असणार आहेत. इथे काय आहेत? सेम. बीटा अँड बीटा बोथ आर सेम. बीटा 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 ऑल आर सेम. लेट अस सी व्हॉट इज दॅट एक्झाम्पल. काय ते बघू आपण आता. सी, बाकी असेल तर पॉज वगैरे घेऊन लिहित चला किंवा मग नोट्स मध्ये आहे. मात्र इथे तुम्ही रफ बुक मध्ये प्रॅक्टिस करताय असं एक्सपेक्ट करतोय मी. if I take this example, लक्ष द्या, हे एक्झाम्पल घेतोय मी आता. से दिस वन, CH3, CH2, CH, Br, CS3. This is 2 bromobutane किंवा सेकंडरी ब्यूटिल ब्रोमाइड. All carbon atoms are in continuous form and Br is present on secondary carbon. हा सेकंडरी कार्बन आहे म्हणजे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. बरं ना. याची अल्कोहोलिक केओएच बरोबर विचारलं तुम्हाला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक केओएच ऑन सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड ऑर 2 ब्रोमोब्युटेन. इथे लिहितो मी प्लस KOH अल्कोहोलिक. KOH अल्कोहोलिक खाली लिहितोय लागलं तर अल्कोहोलिक. बॉईल करायचं आहे. Which one is alpha? That one which is linked to Br atom, halogen atom. Means this is your alpha carbon, alpha. Which one is beta? The carbon linked to alpha carbon is beta. Can this one is linked to alpha carbon? Yes, so this is beta. Can it is linked to alpha carbon? Yes, so this is beta. Can this is linked to this carbon alpha? No, so that is not beta. So gamma hai, alpha, beta, gamma, like this. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा या पद्धतीने सुद्धा आपण इंडिकेशन किंवा पोझिशन कार्बन ॲटमची एक्सप्लेन करतो. नाउ कॅन बोथ द बीटा कार्बन ॲटम्स आर सेम हियर? नो. बघा तुम्ही हा बीटा, इट कॅरीज 3 हायड्रोजन, इट कॅरीज 2 हायड्रोजन. म्हणून आपण याला बीटा डॅश म्हणू. आता बीटा डॅश बिकॉज दे आर नॉट सेम. हियर हाऊ मेनी हायड्रोजन कॅरीड बाय राईट बीटा कार्बन? 3. Left beta carbon 2. If the beta carbon atoms are different, then remember that you got a mixture of 2 alkene. You got a mixture of 2 alkene unless and until there is no beta, or unless and until there is a beta carbon, then only the elimination is possible. Rather to say beta carbon, beta hydrogen. एक तर बीटा कार्बन पाहिजे आणि बीटा कार्बनला हायड्रोजन पाहिजे तरच इलिमिनेशन होईल, अदरवाइज नॉट. म्हणजे कुठलेही अल्किल हॅलाइड बीटा इलिमिनेशन किंवा डिहायड्रो हॅलोजिनेशन देत नाही. त्या बीटा कार्बन जवळ काय पाहिजे? हायड्रोजन ॲटम पाहिजे तरच इलिमिनेशन होईल. जसं की ही केस जर काय दिली बघा मी, CH3, C, CH3, CH3, then CH2Cl, like this. Can this alkyl halide gives beta elimination reaction? No. हा अल्फा कार्बन आहे बघा आणि हे बीटा आहे.
अल्फाचा हॅलोजन जातो आणि बीटाचा हायड्रोजन, पण हायड्रोजन आहे कुठे त्या बीटा कार्बन जवळ, सर्व तर मिथिल जॉईंट आहे त्याला, हायड्रोजन या गॅमा कार्बन जोड आहे, गॅमा कार्बन जोड आहे, गॅमाचा नाही प्रश्न, बीटा जोड पाहिजे. बरोबर आहे. असे क्वेश्चन असतात, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट यूज डिहायड्रो हॅलोजिनेशन, सीईटीला वगैरे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट यूज डिहायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन. But you have to identify that alkyl halide in the option in which beta carbon does not carry hydrogen atom or beta carbon is not, म्हणजे मिथिल क्लोराइड. बीटा कार्बन मिथिल क्लोराइड मध्येच नसतो, फक्त बाकी सर्वांमध्ये असतो, कारण मिथिल क्लोराइड मध्ये एकच कार्बन आहे, तो अल्फा. बरोबर आहे ना. मग बघा आता आपल्याला या केसचा विचार करायचा आहे. मी काय सांगितलं, देर आर 2 बीटा कार्बन ॲटम अँड दे आर different. If different beta carbon atoms are present, then we got a mixture of 2 alkene. One is obtained by eliminating or removing hydrogen atom from beta carbon, another by removing the hydrogen from beta dash carbon atom. समजा मी इथला हायड्रोजन रिमूव्ह केला, कोणाचाही करू शकतात ना तुम्ही. आतापर्यंतच्या केसेसमध्ये काय होतं, कोणाचाही करा, अल्किन एकच मिळायचा, कारण दोघं बीटा कार्बन सेम होते. हियर सपोज वी रिमूव्ह द हायड्रोजन फ्रॉम दिस बीटा कार्बन ॲटम, म्हणजे हा सिंगल बॉन्ड काय होईल, डबल. CH2 चा काय होईल, CH, हा BRE लॉस होईल. म्हणजे प्रॉडक्ट कसा मिळेल तुम्हाला, C स्टार्ट्स फ्रॉम दिस कार्बन, CH3, देन CH, then single bond become double bond, then this CH, and here is CH3. This is your first product. It is but 2ene. अल्किनचं नॉमेनक्लेचर येत असेल तुम्हाला, 11वीत शिकलोय आपण. ANE of parent alkane is replaced by ENE with position number of double bond. 4 कार्बन आहे म्हणजे ब्युटेन, पण अल्किन आहे म्हणून ब्युटेनचा ANE ENE ने रिप्लेस करा. पण फक्त ENE नाही, त्या डबल बॉन्डची पोझिशनही द्या, 1 2 दुसऱ्या कार्बनला येतो, म्हणून ब्यूट टू ENE. ही पहिली पॉसिबिलिटी झाली. वी रिमूव्ह द हायड्रोजन फ्रॉम बीटा डॅश कार्बन ॲटम. नाव रिमूव्ह द हायड्रोजन फ्रॉम बीटा कार्बन म्हणजे सेकंड पॉसिबिलिटी, दोघेही मिळतात प्रॉडक्ट. म्हणजे असे काही एकच मॉलिक्यूल नसेल, मेनी मॉलिक्यूल्स आर देअर. इन सम मॉलिक्यूल हायड्रोजन इज इलिमिनेटेड फ्रॉम बीटा डॅश कार्बन अँड इन रिमेनिंग मॉलिक्यूल हायड्रोजन इज इलिमिनेटेड फ्रॉम बीटा कार्बन ॲटम. इथला हायड्रोजन रिमूव्ह करा आता, हा CH3 चा काय होईल, CH2 अँड दिस सिंगल बॉन्ड बिकम डबल, BR इज रिमूव्ड, नो चेंज इन बीटा डॅश कार्बन ॲटम. म्हणजे तुमचा जो सेकंड प्रॉडक्ट असेल तो CH3 CH2 देन CH डबल बॉन्ड CH2 असा असेल. इथे डबल बॉन्ड तयार झाला आता, प्लस प्लस बाय प्रॉडक्ट्स माहिती तुम्हाला, KBr and H2O. ब्यूट 1ene. दिस इज ब्यूट, 4 कार्बन आहे म्हणजे ब्युटेन, पण अल्किन असल्यामुळे ANE इज रिप्लेस बाय ENE. व्हॉट इज द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड, कॅन 1 2 3 लाईक दिस, नो, डबल बॉन्ड इज अर्लियर फ्रॉम राईट साइड. So 1 but 1ene like this. म्हणजे we got a mixture of 2 alkene, but 2ene and but 1ene. But remember that even though we got a mixture of 2 alkene, that is not means the proportion of both the alkene is same. दोघांचं proportion same नसतं. सेडझेप्स रूल पाहिलेला आपण, सेडझेप्स रूल आठवतंय का? Remember that out of these 2 alkene, one is major and other is minor. One is major product and other is minor product. मग कुठला मेजर आहे कुठला मायनॉर आहे ते शोधायचं आहे आपल्याला. सेडझेपने काय सांगितलेलं आहे, द प्रेफर्ड प्रॉडक्ट इज दॅट इन विच मोर अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. Means major product, preferred म्हणजे major product is that in which more alkyl groups are present on double bonded carbon. See, this is a double bonded carbon, it is a double bonded carbon. हे दोघं बघा, this double bonded carbon joined to methyl म्हणजे first alkyl group, it is also joined to methyl म्हणजे here there are
two alkyl group present on double bonded carbon, one in left double bonded carbon and one in right double bonded carbon. यालाही मिथिल आहे बघा, यालाही मिथिल आहे, म्हणजे two alkyl groups are present on double bonded carbon. इथे बघा तुम्ही, हा डबल बॉन्डेड कार्बन आहे, कॅन इट इज जॉईन टू अल्किल ग्रुप? नो, दिस इज अ डबल बॉन्डेड कार्बन, इट जॉईन वन अल्किल ग्रुप, दॅट इज इथिल. हा कंप्लीट एकच आहे. म्हणजे सी हियर, दिस इज द अल्किल ग्रुप ऑफ डबल बॉन्डेड कार्बन. हियर दिस इज वन अल्किल ग्रुप ऑफ डबल बॉन्डेड कार्बन and it is the another alkyl group, 1 and 1 total 2. इथे फक्त काय 1, एकच आहे. कोणते अल्किल ग्रुप बघायचे? जे डबल बॉन्डेड कार्बनला जॉईंट आहे. याला हा जॉईंट आहे ना बघा, याला हा जॉईंट आहे बघा, याला आहे का अल्किल ग्रुप? नाही, याला हा एकच आहे पूर्ण. म्हणजे हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्कीन आहे. इट इज अ मोनो सबस्टिट्यूटेड बिकॉज ओनली वन अल्कीन इज देअर, बट इट इज अ डाय सबस्टिट्यूटेड अल्कीन अँड अकॉर्डिंग टू सेडसेप more substituted alkenes are more stable due to the hyperconjugation. शिकलोय आपण 11वीत. More are the hyperconjugation or more are the possibility of hyperconjugation, more is the stability. आता इथे ती सांगण्याची वेळ नाही. आता फक्त काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या? If more alkyl groups are present on double bonded carbon, then that product is major. And less alkyl groups are present on double bonded carbon, then that alkene is minor. हा डाय सबस्टिट्यूटेड आहे, दॅट्स वाय इट इज अ मेजर प्रॉडक्ट. हा मेजर प्रॉडक्ट आहे. मेजर, इट्स परसेंटेज इज 80% and this is minor and its percentage is just 20%. काय बोलतोय मी कळतंय सर्वांना? हे कुठल्या रूल नुसार केलं आपण? सेडझेप्स रूल. काय सेडझेप्स रूल? इथे लिहितोय मग मी शॉर्ट मध्ये, 11th मध्ये लिहिला होता आपण. मी काय सांगितलं, ही पूर्ण रिॲक्शन 11वी मध्ये, तुम्ही जर का बुक ओपन केली 11वीची तर हे सर्व दिसेल तुम्हाला, पण आपण रिव्हिजन करतो, रिवाइज करतोय ते. सेडझेप्स रूल, सी हियर, सेडझेप्स रूल. काय सेडझेप्स रूल? in dehydrohalogenation reaction, if mixture of two alkenes is obtained, मिक्सर मिळालंय बघा टू अल्किनचं, देन प्रेफर्ड प्रॉडक्ट म्हणजे मेजर प्रॉडक्ट, प्रेफर्ड किंवा मी मेजरच लिहितो, देन मेजर प्रॉडक्ट इज दॅट या दोघांपैकी मेजर प्रॉडक्ट तो असतो, इज दॅट इन विच डबल बॉन्डेड कार्बन ॲटम म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन ॲटम कॅरीज more alkyl groups, double bonded carbon atom carries more alkyl group, that is the major product. इथे 2 होते alkyl group म्हणून हा मेजर आहे, इथे 1 होता alkyl group म्हणून तो मायनॉर आहे. काय बोलतोय मी कळतं सर्वांना? दिस इज द सेडझेप रूल. किंवा मी याच्यापेक्षा सोपं स्टेटमेंट दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर बघा, याच्यापेक्षा सिंपल स्टेटमेंटही दिलं होतं, आठवत असेल तर बघा. मी काय सांगितलं होतं 11वी मध्ये किंवा पुन्हा सांगतो इथे, जर काही स्टेटमेंट आता तर काय तुम्हाला 12th मध्ये डिफाईन सेडझेप रूल वगैरे असं काय नसेल की एक्सप्लेन सेडझेप रूल, आता आपल्याला रिॲक्शन प्रॉडक्ट मेजर मायनॉर आयडेंटिफाय करता आले पाहिजे. सिंपल स्टेटमेंट काय? इफ देर आर 2 पॉसिबिलिटीज टू इलिमिनेट द हायड्रोजन ॲटम, इथे 2 पॉसिबिलिटी आहेत बघा, इथला हायड्रोजन इलिमिनेट करू शकतात, इथलाही करू शकतात. मी आधीचे जे एक्झाम्पल घेतले त्याच्यात एकच पॉसिबिलिटी होती, कोणताही हायड्रोजन रिमूव्ह करा, द प्रॉडक्ट इज सेम.
इथे 2 आहे, काही ठिकाणी 3 असतील. इफ देर आर 2 or more possibilities to eliminate the hydrogen atom, if there are 2 or more possibilities to eliminate the hydrogen atom, then hydrogen atom is preferentially eliminated from that carbon atom which carries less number of hydrogen. Which carries less number of hydrogen. जसं आपण मार्कॉनिक मध्ये म्हणतो निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन गोज टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन, तसं इथे हायड्रोजन इज इलिमिनेटेड फ्रॉम दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. मला सांगा इथे किती हायड्रोजन आहे? 3. बीटा जोड किती आहे? 3. बीटा डॅश जोड किती आहे? 2. म्हणजे तुम्ही इथला हायड्रोजन रिमूव्ह केला तर जो प्रॉडक्ट मिळेल दॅट इज अ मेजर प्रॉडक्ट. सोपं आहे ना? या स्टेटमेंटपेक्षा तर हे सोपं आहे, हे आलंच पाहिजे. पण मी सेकंड आणखी बेटर सांगितलं की तुमच्या जोडवर का 2 चॉईस असतील हायड्रोजन, 2 किंवा जास्त चॉईस असतील हायड्रोजन इलिमिनेट करण्याचे, तर मेजर प्रॉडक्ट इज ऑब्टेन व्हेन यू रिमूव्ह द हायड्रोजन ॲटम फ्रॉम दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. 3, 2 इथला हायड्रोजन रिमूव्ह करा म्हणजे CH2 चा काय होईल? CH. सिंगल बॉन्डचा काय होईल? डबल. हा बघा CH आणि डबल आणि आपला मेजर प्रॉडक्ट. काय बोलतो मी कळतं सर्वांना? इफ देर आर 2 or more possibilities to eliminate the hydrogen atom, then hydrogen is preferentially eliminated from that carbon which carries less number of hydrogen. कारण तुम्ही असं केलं तर ऑटोमॅटिकली मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन मिळतो आपल्याला. मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन म्हणजे बरोबर तो मेजर प्रॉडक्ट मिळतो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक KOH ऑन 2-bromobutane. इतक्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजेत. हे मी फक्त समजण्यासाठी लिहिलं होतं या पद्धतीने. बरोबर काय सांगतो आपण? मोर सबस्टिट्यूटेड अल्किन्स आर मोर स्टेबल. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन्स आर मोर स्टेबल. आपण जर का डिक्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले अल्किल सबस्टिट्यूटेड अल्किन्स तर सर्वात आधी दॅट अल्किन इज मोर स्टेबल इन विच दॅट अल्किन इज मोर स्टेबल इन विच 4 अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट. कारण तुमचा बेसिक अल्किन असा आहे बघा HCH डबल बॉन्ड CH अँड H. जर का फक्त इथे R घेतला तुम्ही म्हणजे एकच अल्किल ग्रुप घेतला, हायड्रोजन किती होते? 4. हा जो आहे ना इट इज नॉन सबस्टिट्यूटेड अल्किन कारण 4चे 4 H आहेत बघा. तुम्ही जर का एक R घेतला हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन झाला, दुसरा R घेतला हा डाय सबस्टिट्यूटेड अल्किन झाला, तिसरा R घेतला हा ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन झाला, हा टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन झाला. म्हणजे मॅक्सिमम टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन असतो आणि हा सर्वात जास्त स्टेबल आहे बिकॉज देर आर 4 अल्किल ग्रुप अँड मोर अल्किल आर मोर सबस्टिट्यूटेड अल्किन्स आर मोर स्टेबल. म्हणजे मी डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन जर का लिहिली ते सी हिअर द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन इज काय तर सर्वात आधी CH3 R2 C डबल बॉन्ड C R2 म्हणजे बघा R2C डबल बॉन्ड C R2 लाईक दिस म्हणजे टेट्रा सबस्टिट्यूटेड. त्याच्यापेक्षा कोण असेल कमी? ट्राय सबस्टिट्यूटेड म्हणजे R2C डबल बॉन्ड CHR लाईक दिस म्हणजे असा एक H असेल इथे. हा काय झाला? ट्राय सबस्टिट्यूटेड. कमी झाले ना सबस्टिट्यूशन. इथे टेट्रा म्हणजे 4 अल्किल ग्रुप्स आर देअर ऑन डबल बॉन्डेड कार्बन. हिअर 2 and 1 3 अल्किल ग्रुप्स आर देअर ऑन डबल बॉन्डेड कार्बन. बरोबर. नेक्स्ट वन इज R2C डबल बॉन्ड CH2. R म्हणजे अल्किल आहेत. किती अल्किल आहेत? 2. हा टेट्रा सबस्टिट्यूटेड होता, हा ट्राय सबस्टिट्यूटेड आहे म्हणजे हिअर आर 4 अल्किल ग्रुप, हिअर आर 3, हिअर आर 2. 2च्या 2 केसेस आहे. असंही असू शकतं RCH
double bond CH again are like this. But if two alkyl are present on same carbon, then that is more stable than one alkyl present on each carbon. Right? Here there is a more possibility of hyperconjugation. Now next one, more chances of or easy hyperconjugation is there. Next one, आता single R असेल म्हणजे मोनो सबस्टिट्यूटेड R CH double bond CH2 and at the end CH2 double bond CH2 म्हणजे no substituted alkene. जितके अल्किल ग्रुप डबल बॉन्डेड कार्बन वर जास्त तितकी स्टॅबिलिटी जास्त. More are the alkyl group on double bonded carbon, more is the stability. How many alkyl groups are here on double bonded carbon? 4. Here 3, see 2R and here is 1, 3. Here 2, here 2, here 1, here 0. It decreasing order आहे stability of alkene ची. माहिती पाहिजे आपल्याला. कळतं सर्वांना? समजा मी क्वेश्चन दिला तुम्हाला याच्यामध्ये याच टॉपिकवर सेटझेप रूल्स वरच. इथे what is the action of alcoholic KOH on 2-bromo-2-methyl butane. 2-bromo-2-methyl butane. 2-bromo-2-methyl butane. 2-bromo-2-methyl butane आधी काढता आला पाहिजे. Butane means straight chain is of 4 carbon. 2-bromo, the second carbon of that straight chain carries bromo, and again the second carbon carries methyl. म्हणजे our compound is किंवा alkyl halide is CH3, C, Br, CH3, CH2 and CH3. It is 2-bromo, 2-methyl butane. 2-bromo-2-methyl butane. 2-bromo-2-methyl butane. When reacted with alcoholic KOH, इथे arrow वरती लिहिलाय मी आता alcoholic KOH बॉईल करतोय आपण. चालेल ना arrow वरी लिहिलेलं? रिएजंट arrow वरी दाखवू शकतात तुम्ही. मग अल्कोहोलिक KOH म्हणजे डिहायड्रोहॅलोजिनेशन फिक्स झालंय. मग काय करतो आपण? Br फ्रॉम अल्फा कार्बन and hydrogen from beta. इथे 3 बीटा आहे. अल्फा कार्बन आहे हा अल्फा. This is beta. It is beta and this one is also beta. जे अल्फाला जॉइंट आहे ते सर्व बीटा आहेत. Can all beta carbon atoms are same? No. Here 3 hydrogen, here 3, here 2. डिफरंट आहे म्हणजे सेटझेप रूल वापरावा लागेल. कळतंय ना? मेजर प्रॉडक्ट इज दॅट विच इज मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन किंवा मेजर प्रॉडक्ट इज दॅट इन विच डबल बॉन्डेड कार्बन कॅरीज मोर अल्किल ग्रुप. त्याच्यापेक्षा सोपं काय? रिमूव्ह द हायड्रोजन फ्रॉम दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. हियर 3, हियर 3, हियर 2. म्हणजे इथला H काढावा लागेल तुम्हाला. या CH2 ला काय करावं लागेल? CH. या सिंगल बॉन्डला काय करावं लागेल? डबल. Br रिमूव्ह करावं लागेल. म्हणजे व्हॉट इज युअर मेजर प्रॉडक्ट? CH3 as it is, then CH3, then C. खालचा CH3 जसाच तसा आहे. हा Br रिमूव्ह झालाय. इथला H गेलाय त्याच्यामुळे सिंगल बॉन्ड बिकम डबल. CH2 बिकम CH आणि पुढे काय आता? CH3. हा मेजर प्रॉडक्ट आहे. बरोबर. मायनॉर लिहिण्याची गरज नाही आता आपल्याला. लिहायचं असेल तर लिहू शकतात. मग इथला H रिमूव्ह करायचा मायनॉर साठी. म्हणजे कसा येईल मग प्रॉडक्ट? CH2 इथला H जाईल ना मायनॉर साठी. मेजर साठी याचा गेलेला. इथे याचा जाऊ द्या किंवा याचा एकच आहे. CH2 डबल बॉन्ड C, CH3, देन हियर CH2 अँड CH3. बघा तुम्ही हे डबल बॉन्डेड कार्बन आहे.
याला एक मिथिल आहे आणि याला 2 आहेत बघा, म्हणजे ट्राय सबस्टिट्युटेड आहे इथे बघा. आता कॅन हिअर इज हाई डबल बॉन्डेड, कॅन हिअर इज अल्किल, नो, हिअर 2, 1 and 1, 2. म्हणजे इन फर्स्ट केस देर आर 3 alkyl group, 2 double bonded carbon, see this one, and here is only 2 alkyl group. म्हणजे this is more substituted, that's why that is major and it is minor. पण आपण तर आधीच सांगितलं होतं, कारण इथला H रिमूव्ह केला तर मेजर मिळेल, कळतंय ना. इथला म्हणजे कुठला, फ्रॉम दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. सो द फर्स्ट प्रॉडक्ट इज अ मेजर प्रॉडक्ट and second one is a minor product. What is it? It is 2-methyl but 2-ene, and this is 2-methyl but 1-ene. The first one is a major product, हा major product आहे, and this one is a minor product, हा minor product आहे. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने बाय प्रॉडक्ट लिहा प्लस KBr प्लस H2O. या पद्धतीने मेजर मायनॉर प्रॉडक्ट जे ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. बरोबर आहे. सो दिस इज सिम्पली अबाउट द डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन, म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन. बरोबर आहे ना. काय सांगितलं आपण याच्यात, वेन अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ अल्कोहोलिक KOH, then it undergoes dehydrohydrogenation and gives alkene. याला बीटा इलिमिनेशन ही म्हणतो आपण. हायड्रोजन इज इलिमिनेटेड फ्रॉम बीटा कार्बन, दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. ते माहिती पाहिजे व्हॉट इज द रिॲक्टिव्हिटी. फक्त रिॲक्शन नाही, बाकीच्या गोष्टी आल्या पाहिजेत. व्हॉट इज द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. वेन इलिमिनेशन, व्हॉट आर द फेवरेबल कंडिशन फॉर इलिमिनेशन, अल्किल हॅलाइड इज टर्शरी, medium is less polar, and nucleophile, the reagent is a bulkier and more acidic, more basic. bulkier हा KOH मधला OH का ऍक्च्युअली न्यूक्लिओफाईल नाही. मी सांगितलं KOH आणि अल्कोहोलची रिॲक्शन होते आणि अल्कॉक्साइड, इथॉक्साइड, C2H5O- तो न्यूक्लिओफाईल असतो रिॲलिटीमध्ये, जो हायली बेसिक आहे, जो बल्कियर आहे, म्हणून तरी इलिमिनेशन होत आहे. काही केसेसमध्ये सिंगल प्रॉडक्ट मिळतो जर का बीटा कार्बन सर्व सेम असतील तर. पण बीटा कार्बन डिफरंट असतील तर आपल्याला मात्र मिक्सचर मिळतं मेजर आणि मायनॉर. तो मेजर कसा ओळखायचा तर बाय युझिंग सेट-झेप रूल, आणि रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर, स्टॅबिलिटीची ऑर्डर आहे. म्हणजे आपला जो सेकंड पार्ट आहे या केमिकल प्रॉपर्टीज मधला डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन, तो इथे संपला आहे. अल्कोहोलिक KOH दिसला की इलिमिनेशन, आणि ॲक्वियस KOH असेल तर सबस्टिट्यूशन. तिसरा जो पार्ट आहे म्हणजे रिॲक्शन्स विथ मेटल, ॲक्टिव्ह मेटल, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू.